मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर डोळसे बाळासाहेब, जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन, वैराग, B.Ed भाग 1 सेमिस्टर 1 मधील बालमानसशास्त्र या पाठ्यक्रमातील घटक क्रमांक 1 बाल्यावस्थेतील वाढ आणि विकास या संदर्भात आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. या स्लाइडमध्ये तुम्हाला घटक क्रमांक 1 मधील उपघटक दुर्लक्षित वर्ग व त्यांच्या विविध समस्या हे पीक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर आपल्या समाजामध्ये असंख्य असे दुर्लक्षित घटक आहेत जे काही चालू प्रवाह आहेत किंवा ज्याला आपण सुधारलेला किंवा विकसित गट म्हणू, याच्या तुलनेने हे अगदी नगण्य किंवा दुर्लक्षित झालेले हे घटक आहेत. या घटकांच्या देखील काही समस्या आज आपल्याला या ठिकाणी भेडसावतात. या घटकांमधूनच जे काही विद्यार्थी येतात, जे आपल्या शाळेमध्ये बसणारे विद्यार्थी असतात, हे देखील या दुर्लक्षित विविध वर्गातीलच असतात. त्याच्यामुळे याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. दुर्लक्षित वर्गाचे या पीकमध्ये तुम्हाला विविध घटक या ठिकाणी निदर्शनास येतात किंवा दिसत आहेत. तर पहिला घटक या ठिकाणी तुम्ही डाव्या बाजूला बघू शकताय. महिला हा देखील एक दुर्लक्षित वर्ग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. दुसरा अपंग लोक, अपंग मग ते बुद्धीने असतील किंवा शारीरिक कोणत्याही एखादा अवयव त्यांचा निकामी झालेला असेल असे लोक. त्यानंतर अनुसूचित जाती, ज्यामध्ये जवळपास 59 एवढ्या जाती येतात, ज्या आपल्या या सवर्ण समाजाने अथवा विकसित गटाने यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे यांची प्रगती या ठिकाणी झालेली दिसून येत नाही. असे हे अनुसूचित जातीचे लोक. त्यानंतर अनुसूचित जमाती, ज्यामध्ये शेड्यूल ट्राईब अर्थात आदिवासी व इतर असे एकूण 48 जातींचा किंवा जमातींचा या ठिकाणी समावेश होतो. अशा लोकांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यांच्यामध्ये देखील खूप प्रमाणामध्ये अंधश्रद्धा व इतर आर्थिक शोषणाच्या समस्या आपल्याला आढळून येतील. ते त्यावेळेस आपण पाहणारच आहोत. त्यानंतर वृद्ध लोक, आज देखील या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या घरातील जे काही आईवडील असतील किंवा आजी आजोबा असतील, जे वयोमानानुसार वृद्ध होतात, त्यांचीसुद्धा त्यांच्या जीवनाची उतरत्या वयामध्ये होणारी हेळसांड यांच्या देखील आपल्याला समस्या क्रमप्राप्त पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आदिवासी लोकांची समस्या असतील आणि असे काही घटक आहेत समाजामध्ये, जे स्त्री असतील, पुरुष असतील, लहान बालके असतील, बालिका असेल, या काही समाजातील नराधम व्यक्तीकडून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. या लैंगिक शोषित व्यक्तींच्या किंवा स्त्रियांच्या देखील या ठिकाणी आपल्याला समस्या पाहणे महत्त्वाचं आहे. आत्ता पाहिलेले विविध प्रकार असतील किंवा घटक असतील, या घटकातील पहिला घटक आहे महिलांच्या समस्या. महिलांच्या समस्यामध्ये कोणकोणत्या समस्या या ठिकाणी आपल्याला जाणवतात ते आपण अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांच्या समस्यामध्ये पहिली समस्या आहे, महिलांना समाजामध्ये असमानतेची वागणूक दिली जाते. असमानतेची वागणूक याचा अर्थ काय? अजून देखील भारतामध्ये सर्वच्या सर्व राज्यामध्ये अथवा पंथ असतील, विविध प्रकारच्या जाती असतील, धर्म असतील, स्थानिक त्या ठिकाणची जे काही संस्कृती असेल, याच्यामध्ये पुरुषांना किंवा पुरुष प्रधान संस्कृतीने सर्व जाती धर्मातील जे काही घटक आहेत यांचे या ठिकाणी प्राबल्य असलेलं दिसून येते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे असेल किंवा इतर आर्थिक निर्णय असतील, सामाजिक निर्णय असेल, शैक्षणिक निर्णय असतील, या सर्व निर्णयामध्ये पुरुषांची हेरगिरी किंवा काय म्हणूया आपण त्यांना, त्यांचंच त्या ठिकाणी सर्वात जास्त प्राबल्य असलेलं जाणवतं. त्यामुळे महिला या दुय्यम स्थानी जातात. अशाच प्रकारे यांना असमानतेची वागणूक दिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर अजून देखील स्त्रियांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आहे. स्त्री खायला कार आणि धरणीला भार असे देखील, किंवा पायातील वाहन पायातच बरी दिसते, अशा ज्या काय उपमा जुन्या लोकांच्या तोंडून आपण ऐकतो, याच्या पाठीमागची भावना त्यांची ही उपभोगाची वस्तू म्हणूनच असते. त्यानंतर तिसरा आहे, महिलांना नोकरी व्यवसाय करण्यास वळगळले जाते. अजून देखील बऱ्याच प्रमाणामध्ये
महिलांना आरक्षण दिलं गेलं असेल, मग ते नोकरीमध्ये असेल किंवा राजकीय असेल. राजकीय आरक्षणाच्या संदर्भात जर पाहिलं, एखाद्या गावची सरपंच महिला असेल तर तिचा सर्व कारभार हा तिचा पती किंवा घरातील जी काही मोठी व्यक्ती आहे तीच पाहते. हिला मिळालेलं आरक्षण, ज्या आरक्षणातून तिनं त्या ठिकाणी निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे, मात्र अशा महिलांना या ठिकाणी वंचित ठेवलं जातं. पुढं शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. जास्तीत जास्त मुलगी एक विवाहापर्यंत, जोपर्यंत तिचं वय होत नाही विवाहाचं, तोपर्यंत तिला जास्तीत जास्त शिक्षण दिलं जातं. तदनंतर तिचा विवाह लावून तिला पती घरी पाठवलं जातं. त्यामुळे तिचं त्या ठिकाणी जे काय उच्च शिक्षण असेल किंवा इतर तिला शिक्षण घेण्याची इच्छा जरी असेल तर तिला ते घेता येत नाही. मुलांच्या संगोपनाची सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवली जाते. चूल आणि मूल अजून देखील एवढंच क्षेत्र मुलींचं किंवा महिलांचं आपल्याला असल्याचं जाणवतं. चूल म्हणजे काय, घरातील सर्व व्यक्तींचा जो काय उठाठेवा आहे, म्हणजे चुलीवरचा फक्त स्वयंपाक करणं एवढंच घरातील कामांमध्ये कार्यांमध्ये येत नसून तिला सर्वच्या सर्व अगदी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी तिला एकटीला पार पाडावं लागतं. आणि मुलांना देखील लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी तिच्यावर येते. म्हणून सर्वात मोठा जॉब किंवा काम हे तिचं फक्त चूल आणि मूल आहे असं या ठिकाणी ठासून सांगितलं जातं. त्याच्यामुळे तिचा जो काही इतर सर्वांगीण विकास आहे तो त्या ठिकाणी खुंटतो. आणि साहजिक आहे, ही देखील आज भारतामधील सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. त्यानंतर महिलांवर पुरुषप्रधान संस्कृतीचा दबाव टाकला जातो. वरच आपण पाहिलेलं आहे, भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्या कारणाने महिलांना महत्त्वाचे निर्णय घेण्याचा कसलाही अधिकार नाही. या 1-7-8 ज्या का आहे त्या महिलांच्या समस्या जनरली किंवा सर्वसाधारणपणे आपण आपल्या या समाजामध्ये आपल्याला